मित्रांनो, भारत हा कृषी प्रधान देश आहे. इथली जवळपास 62 ते 65% जनता ही शेतीवर अवलंबून आहे आणि हल्लीच्या काळामध्ये आधुनिक शेती करण्याकरता जो कल आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललाय. परंतु या ठिकाणी आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात कृषी प्रधान जरी असलो तरी सिंचनाच्या ज्या सोयी आहेत त्या शेवटच्या तळागाळापर्यंत आजही म्हणावे तितक्या प्रमाणात आपण पोहोचवू शकलेलो नाहीत. आणि याच गोष्टीचा विचार करून शासन शेतकऱ्यांसाठी काही धोरणं राबवत असते आणि त्याच धोरणांचा भाग म्हणून शेतकऱ्यांमध्ये समृद्धी यावी यासाठी ज्या काही योजना शासन राबवतो त्या योजनांपैकीच आज एका योजनेचा आज आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. या व्हिडिओच्या माध्यमातून ती योजना काय आहे हे देखील जाणून घेणार आहोत. तर आजची जी योजना जी आहे ती आहे बोरवेल साठी, जो काही आपण कूपनलिका ज्याला म्हणतात, बोरवेल म्हणतात, तर त्याच्यासाठी शासन 50,000 रुपये अनुदान देतंय. ही योजना अनेकांना आजही माहित नाही आणि त्यामुळे जो काही सर्वसामान्य शेतकरी आहे तो या योजनेपासून वंचित राहिलेला आहे आणि परिणामी त्याच्यात सुधारणा होताना दिसत नाही. परंतु सारथी नॉलेज हबच्या माध्यमातून हा व्हिडिओ जर त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचला तर नक्कीच त्या शेतकऱ्यामध्ये काहीतरी आमूलाग्र बदल या योजनेच्या माध्यमातून घडून येण्यास नक्कीच मदत होईल. मित्रांनो, मी डॉक्टर अजय पवार, सारथी नॉलेज हब या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, अशाच नवनवीन योजनांची माहिती घेण्यासाठी आपण आमच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब व लाईक व शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या शेवटी व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करायला विसरू नका. तुमच्या सूचना वगैरे जर काही जर असतील तर त्या देखील कमेंट करत चला. तर मित्रांनो, आपण आज ही बोरवेल साठी 50,000 रुपये जी अनुदान योजना आहे त्या योजनेबद्दल आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी काय निकष आहेत आणि काय अटी, पात्रता काय, लागणारी कागदपत्र काय आहेत, अर्ज कसा करायचा याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर सुरू करूया आपल्या या आजच्या योजनेच्या माहितीला. तर बोरवेल साठी जवळपास शासनाकडून 50,000 रुपये, तब्बल 50,000 रुपये अनुदान या ठिकाणी दिल्या जातं. त्यामुळे ही योजना समजून घेण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर या योजनेसाठीचे निकष काय काय आहेत ते या ठिकाणी आपण सर्वप्रथम पाहूया. तर अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, ही पहिली अट आहे. दुसरं, त्याच्याकडे स्वतःच्या जातीचा दाखला असावा, म्हणजे कास्ट सर्टिफिकेट त्याच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर उत्पन्नाचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. नॉन क्रिमिलियर गटातलं वार्षिक उत्पन्न त्याचं 1.5 लाखापेक्षा अधिक असू नये. उत्पन्नाचा दाखला तुम्हाला तहसीलचा घ्यायचा आहे, त्याच्यात तुमचं जे उत्पन्न आहे ते 1.5 लाखापेक्षा अधिकचं असू नये. शेतकऱ्याचा जमिनीचा 7/12 आणि 8अ हे त्याच्याच नावाचं असावं. नाही तर अर्ज तो करायचा, कागदपत्र दुसऱ्याची जोडायचे असं व्हायला नको. ज्या शेतकऱ्याला अर्ज करायचा आहे त्याच्या नावावर 7/12 आणि 8अ असलं पाहिजे आणि त्याच्याकडे किमान 1 एकर म्हणजे काय 0.40 हेक्टर 40 गुंठे जमीन त्याच्याकडे असणं आवश्यक आहे. हे झाले मुख्य निकष. आणि या योजनेसाठी आता कागदपत्र मात्र काय काय जोडायची ती देखील आपण पाहूया. तर या ठिकाणी अर्जदाराचं तुम्हाला आधार कार्ड या ठिकाणी लावायचंय, त्याच्या जातीचा दाखला तुम्हाला लावायचा आहे, त्याच्या उत्पन्नाचा दाखला 1.5 लाखाच्या आत उत्पन्न असलेला तो दाखला जोडायचा आहे, 7/12 आणि 8अ जोडायचा, दारिद्र्य रेषेत जर असेल तर ते कार्डाच्या ठिकाणी जोडायचंय. त्यानंतर 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर त्याचं प्रतिज्ञापत्र देखील घेतल्या जाणार आहे. पाणी उपलब्धतेचा दाखला या ठिकाणी जोडायचा आहे. भूजल सर्वेक्षणचं सर्टिफिकेट असतं तर ते सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे 1 एकर म्हणजे 40 गुंठे जर जमीन आहे तर त्याचा तलाठ्याचा दाखला तुम्हाला द्यायचा आहे. त्यानंतर तुमच्या शेतात यापूर्वी विहीर, बोर वगैरे काही जर नसेल तर ते विहीर नसल्याचा दाखला तुम्हाला त्या ठिकाणी जोडायचा, तो देखील तुम्हाला तलाठ्याकडून मिळून जाईल. त्यानंतर 500 फुटाच्या अंतरावर कुठलीही, या ठिकाणी थोडी मिस्टेक झालेली आहे, कुठलीही विहीर नसल्याचा दाखला त्या ठिकाणी तुम्हाला जोडायचा आहे. कृषी अधिकाऱ्याचे क्षेत्रीय पाहणी शिफारस पत्र, म्हणजे कृषी अधिकारी तुमच्या तिथं सर्वेक्षणाला येतील तर त्यांचं एक शिफारस पत्र सुद्धा तुम्हाला लागणार आहे. संबंधित क्षेत्रातील गट विकास अधिकाऱ्याचे सुद्धा शिफारस पत्र लागेल. म्हणजे कृषी अधिकारी आणि बीडीओ
या दोघांचंही तुम्हाला शिफारस पत्र लागणार आहे. त्या जागेचा फोटो, ज्या ठिकाणी तुम्हाला बोरवेल घ्यायचा आहे त्या जागेचा फोटो आणि ग्रामसभेचा ठराव, म्हणजे अशा प्रकारे इतकी कागदपत्र तुम्हाला जोडायची आहेत. फार काही अवघड नाही, सहजरित्या प्राप्त होणारी ही कागदपत्र आहेत. पण ही कागदपत्र आणि जे काही आपण पूर्वी निकष पाहिले त्या निकषात जर तुम्ही बसत असाल तर या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे. आता अर्ज कसा करायचा ते बघू. तर या ठिकाणी तुम्हाला महाडीबीटी वर जायचं आहे. महाडीबीटी नंतर तुम्हाला शेतकरी योजना नावाची तुम्हाला विंडो दिसेल, त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यामध्ये बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या योजनेवर क्लिक करून तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. आणि जर तुम्हाला याविषयीची अधिक माहिती पाहिजे असेल तर तुमच्या गावात कृषी सहाय्यक नेमलेले आहेत ते, किंवा जे सीएससी सेंटर आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही संपर्क करून तुमचा हा अर्ज भरू शकतात. तर आता या योजनेसाठी पात्र नेमके कोण आहेत हा महत्वाचा प्रश्न. तर ही बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना असल्यामुळे एसटी प्रवर्गातील अनुसूचित जमाती, एसटी प्रवर्गातील शेतकरी या ठिकाणी या योजनेसाठी अर्ज करू शकतात. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांची शेती देखील बागायती होईल आणि त्यांच्यात देखील समृद्धी येईल. तर आपल्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ अवश्य शेअर करा. धन्यवाद.